नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये शेवग्याच्या शेंगाचे सूप बनवणार आहोत। तर हे नुसते सूप नसून हे जास्त प्रमाणामध्ये गुणधर्म असणारे आयुर्वेदिक सूप आहे। हे सूप तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी नक्की दिवसातून एकदा तरी ट्राय करा। शिवाय आता थंडीचे दिवस आहेत, अशा वेळेस जर तुम्ही हे सूप घेतले तर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशा आजारांपासून तुम्ही कोसो दूर राहतात। त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे सूप नक्की प्या। चला मग हे कसे बनवायचे ते पाहूया। त्याच्यासाठी 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घ्या। गावरान, शक्यतो गावरानच घ्या। छोट्या आकारामध्ये कट करून स्वच्छ अशा धुवून घ्या। धुतल्यानंतर गॅसवरती आपल्याला पातेले किंवा कढई ठेवायची आहे आणि साधारण त्याच्यामध्ये 2 ग्लास एवढे पाणी ओतायचे आहे। पाणी गरम होऊ द्या, लगेच शेंग टाकू नका। गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शेंग टाकून घ्यायची आहे। शेंग टाकल्यानंतर चमच्याने एकदा हलवून घ्या। आता इथे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं उकडून घेणार आहोत। लक्षात राहू द्या, 5 ते 10 मिनिटांमध्ये साधारण 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी शेंग उकळली जाते। 10 मिनिटानंतर झाकण काढले की तुम्ही पटकन लगेच तुमच्या लक्षात येईल की आपली शेंग उकळलेली आहे, कारण आपल्या शेंगाचा कलर सुद्धा बदललेला आहे। आणि शिवाय जर तुम्हाला तसे नाही समजले तर शेंगाच्या बिया आहेत त्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत। तरी पण तुम्ही असे चमच्यामध्ये शेंगा घ्या आणि हाताने दाबून बघा। फुटली की पटकन समजते की आपली शेंग शिजलेली आहे। पण जर तुम्हाला पोळत असेल तर अंदाजे तुम्ही कलर चेंज किंवा त्यातला बिया बाहेर आलेत याच्यावरून ओळखू शकता की शेंग शिजलेली आहे। गॅस बंद करा आणि शेंग पटकन काढून घ्या। त्या पाण्यामध्ये ठेवू नका, कारण शेंगाचा जो उकडल्यावरती तो पाणी असते त्याच्यामध्ये मरकटपणा निघलेला असतो, त्याचा फ्लेवर आपल्या शेंगामध्ये येऊ शकतो। थंड झाल्यानंतर एक मिक्सर जार घ्या, त्याच्यामध्ये सगळ्या शेंगा टाकून घ्या। जर तुम्हाला याच्यामध्ये शेंगा बसत नसेल, मोठ्या जारचा वापर केला तरी देखील चालेल। आता याच्यामध्ये फिरवण्यासाठी याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास एवढे पाणी टाकले आणि मिक्सरला चांगली पेस्ट करून घेतली। आता या पेस्टमध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हलवायचे आहे। हलवल्यामुळे काय होते तर याच्यामध्ये जे शेंगाचे सूप निघणार आहे ना, ते या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि जे की आपल्याला सूप काढायला सुद्धा इझिली जाईल। चला एक पातेले घेऊया, त्याच्यावर एक जाळी ठेवूया। तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही चहाच्या गाळणीचा वापर केला तरी चालेल। त्याच्यावरती ही पेस्ट काढून घ्यायची। चमच्याने एकदा व्यवस्थित चांगली दाबून दाबून हलवायची, जसे की तुम्ही इथे पाहू शकता मी दाखवलेले आहे। असे केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की हे सूप म्हणजे जर त्याचा रस आहे तो खाली पडत आहे आणि स्वतः वरती राहत आहे। असे तुम्ही चांगले व्यवस्थित इकडून तिकडून हलवून दाबून घ्या। जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही इथे जर एखाद्या ग्लासचा वापर केला तरी देखील चालेल किंवा मॅशरचा वापर केला तरी देखील चालेल। मी इथे चमच्याने हलवून घेतले आणि चमच्याने पटकन व्यवस्थित हलत नव्हते, त्यामुळे मी इथे हाताचा वापर केला। हाताने छान असा एक गोळा तयार केला आणि जागेला दाबला तर पटकन जाळीमधून खाली सूप पडायला चालू झाले आणि व्यवस्थित हाताने एकदा पिळून घेतले। मी तुम्हाला इथे दाखवते की आता फक्त याचा आपल्या हातामध्ये चोथा राहिलेला आहे। याचा पूर्ण अर्क रस व्यवस्थित निघलेला आहे। जी रस निघलेला आहे याच्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये गुणधर्म आहेत की जेवढे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधी गोळ्या घेताना ती घेण्याऐवजी जर तुम्ही घरच्या शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढून सूप बनवले तर किती उत्तम आहे तुमच्या आरोग्यासाठी। तुम्ही आजारी बिलकुल पडणार नाहीत। पाहू शकता किती घट्ट दाटसर असे सूप तयार झालेले आहे। तर इथे आपल्याला एवढे दाट ठेवायचे नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी वापरलेले आहे। साधारण याचे 7 ते 8 वाट्या एवढे सूप तयार होते। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त दाट किंवा पातळ करू शकता, पण शक्यतो हे सूप पातळच असते, जास्त दाट नसते। जसे की मी आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तसे मी इथे चांगल्या 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कारण लसणामध्ये देखील जास्त प्रमाणात गुणधर्म असतात। जसे की मी तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये की लसूण कधीही चॉप करताना चाकूने आधी व्यवस्थित हाताने दाबून प्रेस करून फोडा आणि नंतर चॉप करा। यामुळे काय होते की त्याचा फ्लेवर आपल्या सूप असो, वरण असो किंवा भाजी असो त्याच्यामध्ये छान येतो आणि जेव्हा आपण त्याला खातो तेव्हा ते दाताखाली आल्यानंतर सुद्धा क्रंच एकदम छान लागतो। त्यामुळे तुम्ही कधीही लसूण कट करताना जसे की मी तुम्हाला इथे दाखवले अशा प्रकारे लसूण कट करा। आता कॉम्बिनेशन म्हणताल तर लसणामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात गुणधर्म असतात आणि आपल्या शेवग्याच्या शेंगामध्ये सुद्धा। जेव्हा ही एकत्र येतात तेव्हा विचार करा की याच्यामध्ये सगळ्या गोळ्यांपुढे जाण्याची किंवा सगळ्या तुम्ही एवढ्या गोळ्या खाता, जर हे सूप 1 वाटी घेतले तर तुमच्या आरोग्यासाठी किती चांगले आहे। आता एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा एवढे तेल घातले, तेलाऐवजी तुम्ही तूप घातले तरी सुद्धा चालेल आणि सगळा लसूण छान गोल्डन झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित एकदा हलवून घेतले। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर गॅस फुल करायचा आणि मग सूप ओतायचे, म्हणजे चर्र करणं अशी फोडणी बसली आणि लसणाचा फ्लेवर आपल्या सूपामध्ये छान असा येतो। शिवाय लसूण आपण चॉप करताना फोडलेला होता, त्यामुळे त्याचा रस जो आहे तो देखील आपल्या इथे
सुपामध्ये आलेला आहे, त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये सुपाची टेस्ट वाढलेली आहे. 1 ते 1.5 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, छान खळखळून उकळी काढायची. मस्तपैकी आपली इथे उकळी आलेली आहे, आपले सूप बनवून तयार झालेले आहे. आता हे सूप तुम्हाला कसे वाटले आहे ना गुणधर्मी? आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही हे सूप दररोज सकाळी 1 वाटी तर निदान नक्कीच घ्या. तुमच्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे. शिवाय जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना थंडीच्या दिवसात द्या. वयस्कर माणसं असतील त्यांनासुद्धा द्या, कारण त्यांचे आरोग्य या सूपामुळे निरोगी राहील. हे सूप प्रत्येकाने तर पिलेच पाहिजे, पण शक्यतो तुम्ही घरच्या गावरान शेंगांपासून बनवा, जे की आपल्या घरी तुम्ही लावू शकता. जर तुम्ही शहरात राहत असाल तर विकतसुद्धा शेंगा गावरान भेटतात. व्यवस्थित सूप तयार झालेले आहे. चला आता याला सर्व करूया. सर्व केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, बघूनच तुमची खायची किंवा प्यायची इच्छा तर वाढलेलीच असेल. माझी देखील तशीच वाढलेली आहे. चला मी आता ही सर्व करते. चला, तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.